इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांचा राणा दाम्पत्यांवर हल्लाबोल। अमरावतीची लढाई ही विचारांची लढाई नक्कीच आहे, पण बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। तर अमरावतीची लढाई चोरांविरुद्ध खऱ्याची लढाई आहे। अमरावतीची लढाई ही राणा विरुद्ध अस्तित्वाची लढाई आहे। आज जर आपण चुकलो तर गुंडांची लँड माफियांची अमरावती म्हणून ओळखली जाईल, असं देखील शेवटी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। तुम्हा सगळ्यांसोबत दोन शब्द बोलायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण आज 14 एप्रिलला संविधानाचे उद्दिष्टांचं वाचन केलं, प्रास्ताविकेचं वाचन या ठिकाणी आपण केलं आणि त्याच्यामध्ये जे काय लिहिले संघानं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये या देशामध्ये आपण वागू शकलो पाहिजे, चालू शकलो पाहिजे, हा एक मेसेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न होता। आज लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राखीव मतदारसंघामध्ये सुप्रीम कोर्टला देखील मॅनिप्युलेट करता येतं रे बा, याचा गोष्टींचा काय आपल्याला अनुभव या ठिकाणी आलेला आहे। बघा, सगळे जाणतात कोण काय आहे, कोण काय आहे। वडिलांचं सर्टिफिकेट कॅन्सल होतं आणि पोरीचं सर्टिफिकेट स्टँड होतं। दुसरी व्यक्ती जी उभी आहे, आमचा बंधू जरी असला तर असं कसं सर्टिफिकेट मिळू शकतं रे बाबा, हे म्हणलं कोणाला तरी। मला एक व्यक्ती आला आणि म्हटला, ताई तुम्ही का लोकसभा लढत नाही? मी म्हटलं मला लढायची नाही, आज नाही, उद्याही नाही, पण आज हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे। संविधानाने ज्या सेक्शन साठी, ज्या मंडळींसाठी हा मतदारसंघ राखीव केला, त्याच्यातला खरा सच्चा उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीने दिलेला आहे। क्या बात है, क्या बात है। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राहुल गांधी। राहुलजींना खूप काही लोक बोले, पण तो माणूस खरंच चमत्कारिक आहे बरं का। विपश्यना राहुलजींनी आणि प्रियंकाजींनी ज्या लेवल पर्यंत केलेली आहे, त्या लेवल पर्यंत पोहोचायलाही लय ताकद लागते त्या सगळ्या गोष्टी। आणि 4,500 किलोमीटर पैदल यात्रा अशी आणि नंतर 6,500 किलोमीटर अशी उभी आणि आडवी। आणि का? संविधान टिकलं पाहिजे, या संविधान बळकट राहिलं पाहिजे आणि जे गुरमटपणाने या ठिकाणी संविधानाला तोडण्याची गोष्ट करतात त्याला उत्तर मिळालं पाहिजे। आज लढाई कमळाची आणि पंजाची लढाई नाही, आज लढाई दोन विचारांची लढाई आहे। एक विचार जो एक विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि म्हणतो पूर्ण देश आमचाच आहे, आणि दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालतं आणि म्हणतं की ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे। अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी आहे। अमरावती मधली लढाई ही विचारांची लढाई तर नक्कीच आहे, पण बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे। अमरावतीची लढाई ही चोरांविरुद्ध खऱ्या लोकांची लढाई आहे। अमरावतीची लढाई ही अमरावतीकरांविरुद्ध, राणाविरुद्ध आहे। अमरावतीची लढाई तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे। नाही, आज जर आपण चुकलो, आज अमरावतीकरांनो आज जर तुम्ही चुकलात तर उद्या तुम्हाला कोणीही काहीही म्हणून वापरल्या जाल। आज चुकू नका। आज 14 एप्रिल आहे, आज
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना. यात जर तुम्ही चुकलात तर उद्या या अमरावतीकरांना गुंडांची, लँड माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल, ही सत्यवादांची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल. आपल्याला सर्वधर्म समभावाची अमरावती, संस्कृतीचं जतन करणारी अमरावती आपल्याला ओळखल्या गेली पाहिजे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जय भीम, जय भीम, जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आहे आणि ती ब्रेन बँक अमरावतीच्या सेवेसाठी तत्पर राहील. संविधानाचं रक्षण करण्यामध्ये आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही त्या ठिकाणी सातत्य ठेवू. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि या लढाईमध्ये जनशक्ती विजयी होतच आहे अशी आम्हाला खात्री आहे. बोलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.